डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी निर्माण झालेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली आहे। या भेटीस पीडिताचे आई वडील तसेच प्रख्यात सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया उपस्थित होत्या। भेटीनंतर माध्यमांशी बोलताना डॉक्टर गोऱ्हे यांनी या प्रकरणात गंभीर विसंगती असून त्या मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचं सांगितलंय। तपासावर कोणताही दबाव नसल्याचं मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलं असून कोणताही हस्तक्षेप सहन करणार नसल्याचंही त्यांनी ठामपणे सांगितलंय। डॉक्टर गोऱ्हे यांनी सांगितले की कुटुंबियांनी मांडलेल्या मुद्द्यानुसार ही आत्महत्या नसून खून असू शकते असा संशय त्यांनी व्यक्त केलाय। संबंधित प्रकरणात भारतीय न्याय संहिता कलम 85, आयपीसी कलम 498 अ अंतर्गतही गुन्हा दाखल असून छळ आणि मानसिक अत्याचाराचा स्पष्ट उल्लेख आहे। डॉक्टर गोऱ्हे यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन सादर केले असून तपासाची देखरेख एक महिला आयपीएस अधिकारी यांनी करावी अशी विनंती करण्यात आली आहे। डॉक्टर गोऱ्हे यांनी म्हटले की डॉक्टर गौरी सारख्या सुशिक्षित विद्वान मुलींचे अशा प्रकारे मृत्यू होणे ही केवळ व्यक्तिगत शोकांतिका नसून सामाजिक वेदना आहे। मी उपसभापती, स्त्री आधार केंद्राची अध्यक्षा आणि एक आई म्हणून अत्यंत संतप्त आहे। 1 डिसेंबर रोजी त्यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली होती। त्यानंतर पुन्हा मुंबईत परतून त्यांनी याबाबत शासन पातळीवर पाठपुरावा केलाय। तर निवेदनात नमूद केल्याप्रमाणे डॉक्टर पालवे गर्जे यांच्या मृत्यूमुळे राज्यभर तीव्र दुःख आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे। कुटुंबियांच्या आरोपानुसार दीर्घकाळ मानसिक छळ, तणाव आणि कौटुंबिक अत्याचारामुळे हा मृत्यू घडल्याची शक्यता आहे। त्यामुळे तपास दबावमुक्त, पारदर्शक आणि निष्पक्ष राहणे अतिआवश्यक असल्याचं निवेदनात म्हटलंय। डॉक्टर गोऱ्हे यांनी या प्रकरणात स्वतंत्र उच्चस्तरीय विशेष चौकशी समिती SIT नियुक्त करण्याची मागणी केली आहे। या समितीत वरिष्ठ पोलीस अधिकारी, महिला संवेदनशील संस्था, मनोवैज्ञानिक आणि कायदे तज्ज्ञांचा समावेश करावा अशी मागणी आहे। चौकशीत कोणताही राजकीय हस्तक्षेप होऊ नये यासाठी स्पष्ट निर्देश द्यावेत अशी विनंती करण्यात आली आहे। तसेच पीडित कुटुंबावर कोणताही दबाव येऊ नये यासाठी विशेष संरक्षण, तातडीची कायदेशीर मदत, मानसिक समुपदेशन तसेच गरजेनुसार आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे। क्राईम वार्ता न्यूज। गेली काही दिवसापासून जे प्रश्न संपूर्ण तपासाच्या संदर्भात होते त्याच्याकडे माननीय मुख्यमंत्र्यांचं मी लक्ष वेधलं। आमच्यासोबत तिचे आईवडील डॉक्टर पालवे आणि तिची आई, त्याचबरोबर अंजली दमानिया प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या होत्या आणि त्यांनी तपासातल्या काही विसंगती लक्षात आणून दिल्या। एक लेखी निवेदन सुद्धा आम्ही त्यांना सादर केलं, ज्याची प्रत आम्ही तुमच्याकडे देतोय। त्याच्यामध्ये 498 अ सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे। तर ज्या प्रकारचा छळ तिचा होत होता तो पाहता ही केवळ आत्महत्या नसून खून आहे अशा प्रकारची भूमिका आणखीन निष्कर्ष तिच्या कुटुंबियांचा आहे। तर या संदर्भामध्ये एका उच्चस्तरीय महिला IPS अधिकाऱ्याला मी नेमतो, जेणेकरून ही देखरेख व्यवस्थित होईल। अधिक त्यांचा जो जबाब दिलेला आहे तो आम्ही नोंदवून पोलीस घेत आहेत आणि फोरेन्सिकचे रिपोर्ट आल्यावरती पुढे अजून या गोष्टीला वेग मिळेल आणि कुठलाही कोणाचाही त्यांच्यावर माननीय मुख्यमंत्र्यांवर दबाव नाही आहे आणि कुठलाही दबाव किंवा कुठलाही हस्तक्षेप मी सहन करणार नाही असं देखील त्यांनी सांगितलं। 1 डिसेंबरला मी कुटुंबियांची भेट घेतली होती। त्याच्यानंतर हे परत मुंबईत आल्यावरती अंजली दमानिया काल पोलीस स्टेशनला उपस्थित होत्या, त्याही या संदर्भात बोलतील। परंतु उच्चस्तरीय चौकशीच्या मध्ये विशेषतः पुराव्यांच्या मध्ये ज्या काही विसंगती दिसत आहेत त्याबद्दलचा अजून प्रकाश पडला तर ज्या तिच्या मृत्यूला कारणीभूत असणारा जो आरोपी आहे त्याच्याबद्दलचे अजून काही सत्य समोर येतील असं दिसतंय। अधिवेशनही समोर आलेलं आहे, त्याच्यामध्ये आमचं या प्रकरणावरती लक्ष राहणार आहे। परंतु अगोदर डॉक्टर फलटणच्या, त्याच्यानंतर आत्ता डॉक्टर गौरी, सुशिक्षित विद्याविभूषित मुलींच्या अशा प्रकारे मृत्यू होत असतील तर ते एक सामाजिक कार्यकर्ती, विधान परिषदेची उपसभापती आणि स्त्री आधार केंद्राची अध्यक्ष आणि एक आई या नात्यांनी अत्यंत दुःख आणि संतापजनक आहे आणि त्यामुळे स्वतः मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या वेळेला मी उपस्थित राहिले होते। ठीक आहे, बोला तुम्हाला काही बोलायचं बोला। मग नाही, तुम्हीच बोला, पहिलं तुम्ही बोला। तुम्ही बोला। तपासादरम्यान असा युक्तिवाद झाला होता की मुलीच्याही अंगावरती काही जखमा होत्या, मुलाच्याही अंगावर काही जखमा होत्या। याबाबत पोलिसांनी कोर्टात सुस्पष्टता माहिती दिली नाहीये। तर या संदर्भात देखील काही माहिती आपण मुख्यमंत्र्यांकडे काही मांडली आहे का? कारण तपासात रिमांडमध्ये या गोष्टी आलेल्या आहेत। काय आहे याला जोडून असाही प्रश्न आहे
काही कॉल रेकॉर्डिंग जे होते फोन केलेले तेही कोर्टात पोलिसांनी सादर केले, त्याचंही इन्व्हेस्टिगेशन होत आहे. तर त्या अनुषंगाने काही मागणी केली. तुमच्या मार्फत सगळ्या जनतेपर्यंत अनेक प्रश्न पोचावेत असं आम्हाला वाटतं, पण गेल्या 40 वर्षाचा माझा अनुभव पाहिला तर आरोपीशी संबंधित असणारे अनेक दलाल हे आम्ही काय माहिती घेतली याच्याच मागे टेहाळणी करत असतात आणि त्यामुळे आम्ही काय बोललो हे तपशीलवार सांगणं मला योग्य वाटत नाही आहे. परंतु जे मुद्दे सगळ्यांच्या मार्फत तिच्या आईवडिलांच्या मार्फत आलेले होते ते सगळे मुद्दे आम्ही मांडलेले आहेत आणि आम्हाला अशी आशा आहे की उच्चस्तरीय तपासामध्ये जे मुद्दे बाजूला राहिले असतील तर त्याचा समावेश केला जाईल. ठीक आहे, थँक्यू. आणि आज मुख्यमंत्र्यांची भेट झाली, नेमकी काय काय चर्चा झाली, काय तुम्ही बोलणं झालं? जे आम्हाला प्रश्न होते की ते सुटत नव्हते ते आम्ही त्यांच्यासोबत बोललो. त्यांनी आम्हाला पूर्ण विश्वास हे केलं की ते मी स्वतः लक्ष घालून सगळी चौकशी शेवटपर्यंत तुमची साथ देईल म्हणून. आणि मला पूर्ण विश्वास आहे ते जे बोलले ते करतील. त्याच्यामुळे माझ्यात आता कसलेच आता हे नाहीये की गैरसमज नाही की काही होत नाही म्हणून. आणि इथपर्यंत आणलं आतापर्यंत, जोपर्यंत माझी गौरी माझ्या लक्षात आहे तोपर्यंत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.